ठरलं तर मग या मालिकेच्या 26 फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये आता जोशाला अर्जुनने असा काही धडा शिकवला ज्याच्यामुळे जोशाने महिपतचं सगळं कारस्थान अर्जुनच्या समोर आणले। महिपतचा काय डाव होता, कशा पद्धतीने त्याने आता मधुभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न केला होता, या सगळ्यामध्ये कोण कोण सामील आहे, कशा पद्धतीने प्रिया सुद्धा इन्व्हॉल्व आहे, इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये अथर्व विचारे हा खोटा आहे, ही आयडिया कुठून आली, काय केली, सगळं सत्य समजल्यावर अर्जुनच्या समोर आता खूप मोठे पुरावे आलेत आणि महाशिवरात्रीला याच पुराव्यांच्या आधारे अर्जुन धमाका उडवत आत्तापर्यंत असलेल्या या केसमधल्या सगळ्या पुरावे साक्षी हे समोर ठेवत सगळ्यांचे कसा धज्जा उडवणार आहे, सगळं या व्हिडिओमध्ये 26 फेब्रुवारीच्या भागामध्ये सायली आता किचनमध्ये येते। किचनमध्ये तिने आता पनीरची भाजी करायचं ठरवलं असतं। ज्या वेळेला ती भाजी करण्यासाठी येते त्यावेळेला तिला सगळ्यांचे आता डायनिंग टेबलवरती बसलेले हसरे चेहरे आठवतात आणि डायनिंग टेबलवरती बसल्यावरती सगळ्यांनी केलेली धमाल मस्ती हे सगळं आठवत आता ती उदास होते। हे सगळे क्षण पुन्हा येणार नाहीत का असा विचार करत असताना तिकडे आता विमल येते। विमल आल्यावरती ती सांगते, सायलीताई तुम्ही काय विचार करताय मला माहिती आहे, म्हणजे तुम्ही या घरची नवीन सुनेच्या हातून आता इकडे छानपैकी गोडाधोडाचा स्वयंपाक व्हावा, पण तसं काही घडतच नाहीये। मला न तुम्हाला किचनमध्ये पाहिल्यावरती खूपच आनंद झालेला आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला असं किचनमध्ये आल्यावरती रेस्ट्रिक्शन येतात ते मला काही आवडलं नाही। यावरती सायली म्हणते, हे बघा विमलताई तुम्ही काळजी करू नका, काहीही झालं ना तरी सुद्धा मी माझं नवीन सुनेचं कर्तव्य पार पाडणार, माझ्या हातून जेवण करून मी सगळ्यांना खायला घालणार। यावरती विमल म्हणते, पण कसं काय, तुमच्या हातचं फक्त अर्जुन दादाच खातात, बाकी कोणी खायलाच काही मागत नाहीये। यावरती सायली म्हणते, हे बघा मी केलंय असं तुम्ही कोणाला सांगायचंच नाहीये, काही झालं तरी मी बनवले हे जर का कळलं नाही ना तर मात्र या गोष्टी सगळ्या चांगल्या होतील। तुम्ही एक काम करा, फक्त कोणी कसं इकडे येतंय ही गोष्ट मला कळवा आणि त्यानंतर मग मी इकडे तोपर्यंत जेवण बनवते, तुम्ही पहारा ठेवा। इकडे आता मधुभाऊ सही करण्यासाठी चाललेले असतात त्यावेळेला मग आता विमल सांगते, थांबा मधुभाऊ मी पण तुमच्या सोबत येते। तितक्यात जोशाचा कॉल येतो आणि मधुभाऊ म्हणतात, या जोशाला ना आता असा काही धडा शिकवतो ना। यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते, हे बघा मधुभाऊ तुम्ही उगाच हे करू नका, काय सांगितलं आपल्याला अर्जुन आणि सायलीने की या सगळ्यामध्ये त्याला आता पूर्णपणे खोटं सांगायचं आहे, त्याला कळूच द्यायचं नाहीये की आपल्याकडे अशी इन्फॉर्मेशन आहे की तो आपल्याला फसवतोय, त्याला अंधारात ठेवून मगच करायचंय की नाही प्लॅन। मग त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये जरा शांत राहा आणि जोशाशी नॉर्मल बोला। मग जोशीचा फोन मधुभाऊ उचलतात। जोशी म्हणतो, मधु पाटील तुम्हाला माहिती आहे ना काय करायचंय, तुम्हाला पोलीस स्टेशनला सही करायला जायची गरज नाहीये। यावरती मधुभाऊ म्हणतात, हो तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं तसंच मी वागतोय, तुम्ही म्हटलात ना सही करायला जाऊ नकोस तर मी कसं जाईन, तुमची कृपादृष्टी अशीच आमच्यावरती ठेवा म्हणजे आम्हाला त्रास होणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे मधुभाऊ फोन ठेवतात। फोन ठेवल्यावरती ते सही करण्यासाठी तडक निघतात। जोशाला फसवून त्यांनी आता सही करण्याचा बरोबर प्लॅन केलेला असतो। इकडे तोपर्यंत विमल दाराच्या इथे उभी असते, कोण घरात येतंय कोण येत नाही याची शहानिशा करत पाहत बसलेली असताना इकडे आता पूर्णाजी आणि कल्पना दोघी जणी देवळातून येतात आणि त्याच वेळेला विमल शिट्टी वाजवणार असते, पण अचानकपणे विमलची शिट्टी काही वाजली जात नाही आणि तोपर्यंत या दोघी जणी घरात येतात। पण तोपर्यंत विमल युक्ती करते, शिट्टी वाजवण्यापेक्षा ती धावत जाऊन तिकडे आता सायलीच्या हातामधला काविलथा घेते आणि त्या पनीरच्या भाजीमध्ये ढवळत बसते, जेणेकरून पूर्णाजी आणि या कल्पना यांना वाटेल की विमलच भाजी करते आहे। पूर्णाजी म्हणते, अगं विमल कसली भाजी करतेस, किती छान सुगंध आलाय, मला तर आत्ताच भूक लागलेली आहे। त्यावरती विमल सांगते, पनीरची भाजी करते। पूर्णाजी म्हणते, लवकरच, मी तर आज लवकरच जेवणार आहे विमल। आणि ती म्हणते, कल्पना मला जरा पाणी हवे, मी पाणी घेते।
यावरती कल्पना म्हणते थांबा पूर्णाई, मी तुम्हाला पाणी देते. यावरती विमल म्हणते नाही नाही तुम्ही थांबा ना, मी पटकन सगळ्यांसाठी पाणी आणते, तुम्ही दमून भागून आला असाल ना तर बाहेरच थांबा, मी पाणी देते. असं म्हणत बिचारी विमल या सगळ्यामध्ये आता पाणी देण्यासाठी पटकन पुढे येते, जेणेकरून किचनमध्ये कोणीही यायला नको आणि सायलीला कोणीही पाहायला नको. तोपर्यंत आता इकडे पूर्णाजी आणि कल्पना बसतात. विमल पाणी घेऊन येते. त्यावरती पूर्णाजी म्हणते विमल अगं किती काळजी करशील आमची. विमल आता सगळ्यांना पाणी देते आणि मी लवकरच सगळ्यांचं जेवण करते आणि तुम्हाला सगळ्यांना जेवायला वाढते असं सांगायला लागते. पूर्णाजी आणि कल्पना खुश होतात. तोपर्यंत सायलीने सगळं जेवण केलेलं असतं आणि आता विमल आणि सायली बाकी उरलेलं सगळं जेवण करत असतात. त्याच वेळेला तिकडे आता अर्जुन येतो आणि हे काय, आज तुम्ही दोघी जणी एकत्रितपणे, कमाल झाली, किचन मध्ये एकत्रितपणे कशा काय आलात. यावरती सायली म्हणते हळू बोला, उगाच सगळ्यांना जर गोष्टी समजल्या तर गडबड होऊन जाईल. त्यावरती अर्जुन म्हणतो पण झाले तरी काय, तुम्ही इकडे कशा काय. यावरती विमल सांगते काही नाही, मी बाकी सगळ्यांसाठी भाजी करते आणि सायली ताई तुमची भाजी करतात. अर्जुन म्हणतो काय भाजी आहे. यावरती आता इकडे विमल सांगते पनीर, सायली सांगते दुधी. त्यावरती आता इकडे विमल म्हणते काही नाही, सायली ताई तुमच्यासाठी दुधी बनवतायत आणि मी घरच्यांच्यासाठी पनीर बनवते आहे. असं म्हणत दोघी जणी गडबडतात आणि अर्जुनला सुद्धा काही खरं सांगत नाहीत. अर्जुन विचार करतो ह्या दोघींचं चाललंय तरी काय. आणि आता अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी माझं काम करत वरती थांबतोय, तुम्ही या मिसेस सायली नंतर वरती. असं म्हणत अर्जुन तिकडून निघून जातो. तोपर्यंत आता इकडे चैतन्य बाहेर आलेला असतो. त्याने जोशाचा सगळा कच्चा चिठ्ठा समोर आणलेला असतो. म्हणजे जोशाच्या विरोधात जर का पुरावे असतील तर याच पुराव्यांच्या आधारे आता आपल्याला लवकरात लवकर त्या माणसापर्यंत पोहोचता येईल हे आता सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे जोशाच्या इथले पुरावे अर्जुनच्या हातात आल्यावरती अर्जुन सांगायला लागतो आता आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता ह्या जोशाच्या विरोधाचे सगळे पुरावे आहेत ना, बघ त्या जोशाकडून काय नक्की महिपत शिकरेचं चालले हे सत्य मी कसं काढून घेतो ते. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य मधुभाऊंना घेऊन जोशाच्या इकडे जायला निघालेले असतात. तोपर्यंत प्रिया आता खाली येते आणि ती सांगायला लागते आई खरंच तू मला माफ कर. यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते नाही ग काय बोलतेस तू. यावरती इकडे आता ती सांगायला लागते अगं आई म्हणजे मी तुझ्याशी आणि आता सुमन काकी सोबत जे काही वागले ना मला खरंच खूप वाईट वाटतं आहे. मी तुमच्या दोघींसोबत असं वागायला नको होतं, कारण ना मला माझं ना खूप चिडचिड होत होती आणि त्यामुळे मला असं वाटलं की मी उगाचच रागा करत होते. ही गोष्ट मला समजलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये मी ना काहीही झालं तरी सुद्धा तुला परत कधीही मी असं बोलणार नाहीये, मला खरंच तू माफ कर. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा सांगते अगं असं काय करतेस तू, कशाला या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस. कधी कधी चिडचिड करताना माणसाचं असं होतं, तू नको विचार करूस, मी काही मनावरती ठेवत नाहीये. हे बघ आज ना मी उपमा केलाय, म्हणजे आज जरा सुमनची तब्येत थोडी डाऊन आहे ना म्हणून तिला म्हटलं की तू उठू नकोस, मी आहे ना, मी या सगळ्यामध्ये आज ब्रेकफास्ट करते. मी सगळ्यांसाठी उपमा बनवलेला आहे आणि तू सुद्धा खायला उपमा बस, मी सगळ्यांना बोलवते. असं म्हणत ती आता सगळ्यांना बोलवण्यासाठी जाते. तोपर्यंत इकडे आता प्रिया एक पिशवी घेते आणि पिशवीमध्ये सगळा उपमा एका पिशवीत कोंबते आणि ती पिशवी बाहेर आता टाकून द्यायला निघते आणि तोपर्यंत रिकाम बाऊल तिकडे ठेवते. तोपर्यंत आता इकडे अर्जुन आलेला असतो जोशाच्या इकडे आणि जोशा जी काही तू कारस्थानं केलीस ना ती सगळी कारस्थानं आम्हाला समजलेली आहेत. जोशी म्हणतो मधुभाऊ बघा, अहो हा अर्जुन सुभेदार माझ्यावरती हल्ला करतोय, जरा ह्याला समजवा. यावरती अर्जुन म्हणतो बाद झाली तुझी नाटकं, आता या सगळ्यामध्ये आम्ही तुला सोडणार नाही आहोत. चैतन्य पुरावा दाखव. आणि तो आता त्या खुर्चीवरती बसवतो आणि जोशी तुझा खेळ संपलेला आहे, तुझ्या विरुद्ध आमच्याकडे खूप पुरावे आहेत. हा बघ हा सगळ्यात महिला पुरावा. ज्या पुराव्यामध्ये आता इकडे जोशी सांगत असतो महिपतला की तुम्ही काही काळजी करू नका, काहीही झालं ना तरी सुद्धा मी मधुकर पाटलाला या प्रकरणात अडकवून तुमच्या मुलीला सोडवणार. मी जरी मधुकर पाटलाच्या बाजूने केस लढत असलो तरी मी तुमचाच माणूस आहे असं म्हटलेली ही आता व्हिडिओ त्याच्या विरोधात जाणार असतो. त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो हे बघा बार काउन्सिलिंगला ज्या वेळेला हा व्हिडिओ मी दाखवेन ना त्यावेळेला तुमची सनद रद्द होईल. मग जोशी हातापाया पडायला लागतो नाही नाही बार काउन्सिलिंगला हा व्हिडिओ दाखवू नका प्लीज प्लीज, मी तुमच्या पाया पडतोय,
प्लीज मी तुमच्या पाया पडतोय, असं काही करू नका. यावरती आता इकडे अर्जुन सांगतो ठीक आहे, जर तुला मी बार काउन्सिलिंगला हा व्हिडिओ दाखवायला नको हवा असेल तर एक काम करा, या सगळ्यामध्ये NOC वरती सही करा. मधुभाऊंची ही केस तुम्ही माझ्याकडे पुन्हा सुपूर्द करताय याच्यावरती सही करा, असं म्हणत अर्जुनने बरोबर युक्ती केलेली असते. इकडे आता तोपर्यंत प्रिया सगळ्यांना ओरडून ओरडून बोलवते, बाबा बाबा खाली या, बाबा खाली या, असं म्हणत प्रिया आता सगळ्यांना खाली बोलवते. आणि त्यावरती रविराज सुमन खाली येतात. तर आता प्रिया सांगायला लागते, बाबा तुम्हाला माहिती आहे का, आज आईने सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट केलाय. आणि त्यावरती काय केलेस आई, दाखव ना सगळ्यांना, असं म्हटल्यावरती ज्या वेळेला प्रतिमा बाउल दाखवायला करते तर बाउल रिकामं असतं आणि आता सगळ्यांना धक्का बसतो. काय झालं प्रतिमा, काय बनवलेलंस तू, असं म्हणत रविराज तिला विचारतात. त्यावरती प्रतिमा म्हणते, मी तर उपमा बनवला होता, हे बाउल रिकामा कसा. यावरती आता इकडे प्रिया म्हणते, अगं आई तू किचन मध्ये ठेवला असशील, तू बाहेर आणलाच नसशील. त्यावरती मग मात्र आता इकडे तिला खात्री असते की मी इकडे आणला होता, हिला दाखवलं पण होतं मी उपमा केलाय ते. तोपर्यंत मग आता रविराज म्हणतात, प्रतिमा कदाचित किचन मध्ये असेल. मग सुमन धावत पळत किचन मध्ये जाते आणि किचन मधून ज्या वेळेला ती बाहेर येते त्यावेळेला ती सांगते, वहिनी अहो किचन मध्ये उपमा तर नाहीच आहे, पण उपमा बनवलात असा कोणत्या खुणा पण नाहीयेत, काहीही भांडीवर अजिबात नाहीयेत. प्रियाने सगळं सफाचट केलेलं असतं जेणेकरून कोणालाही संशय यायला नको. आणि त्यामुळे आता या सगळ्यामध्ये प्रिया सुद्धा गप्प बसून राहते. त्यावरती मग प्रतिमा म्हणायला लागते, असं कसं, अगं मी स्वतःच्या हाताने उपमा बनवला, उपमा ह्या बाउलमध्ये काढला आणि हा बाहेर आणला, मी स्वतः हे सगळं केलं होतं, असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया म्हणते, आई अगं स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. त्यावरती रविराज म्हणतात, प्रतिमा काही झाले का, तुझ्या डोक्यात काही विचार आहे का, तू कसला विचार करतेस प्रतिमा, असं म्हणत रविराज तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. पण तोपर्यंत प्रिया म्हणते, आई इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये, तू कशाला इतकी चिंता करतेस, अगं काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला चिंता करण्याची काही गरज नाही, असं होतं ग, असं भास होणं साहजिकच आहे. त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो, नागराज वहिनी तुला पुन्हा असे भास सुरू झाले का, असं म्हणत हे दोघं जण तिला पुन्हा एकदा वेड करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तिला वेड्याच्या ह्याच्यात पाठवण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यावेळेला आता इकडे ठामपणे प्रतिमा सांगते, नाही नाही मला कोणत्याही प्रकारचा भास वगैरे काही होत नाहीये, मी सांगते ना की या सगळ्यामध्ये मी हे बनवलं होतं आणि बनवून मी इकडे आणलं पण होतं, मग हे असं कसं होईल, नाही नाही मला 100% खात्री आहे की हा माझा भास वगैरे काही नव्हता, असं म्हणत इतक्या ठामपणे आता प्रतिमा बोलत असते की रविराजांना विश्वास बसतो. पण त्याच वेळेला इकडे आता ती सांगते, तन्वी मी तुला दाखवलं होतं ना या बाउलमध्ये उपमा आहे म्हणून. यावरती प्रियाला खरंच ते दाखवलं होतं पण प्रियाने काय ते फेकला असल्यामुळे आणि मुळातच प्रियाला तिलाच वेळ ठरवायचं असल्यामुळे मग मात्र आता प्रिया सांगते, आई तू मला नाही दाखवलंस, मला नाही आठवत तू मला दाखवलं होतंस म्हणून, असं म्हणत प्रिया आता मुद्दामच त्याच्यातून अंग काढून घेते. रविराज म्हणतात, जाऊ दे, एक काम कर प्रतिमा, तू जा बरं तुझ्या रूममध्ये आणि तुझ्या रूममध्ये जाऊन तू आराम कर, असं म्हटल्यावरती आता प्रतिमाला खूपच वाईट वाटतं की आपल्यावरती रविराजांनी सुद्धा विश्वास ठेवलेला नाहीये. इकडे प्रिया विचार करत असते, आई तू माझं आयुष्य बर्बाद केलंस ना, त्यामुळे तुझं आयुष्य कसं मी बर्बाद करते ना ते बघ. तू या सगळ्यामध्ये त्या सायलीची बाजू घेऊन खूप मोठी चूक केलीस आणि तुला त्याची शिक्षा भोगावीच लागणार, असं म्हणत प्रिया आता कटकारस्थान करण्यामध्ये काही कमी नसते. इकडे तोपर्यंत अर्जुन म्हणतो, जोशी लवकरात लवकर सही करा. यावरती जोशीच्या हातात पेन देऊन त्याला सही करायला ज्या वेळेला सांगितलं होतं त्यावेळेला जोशी मधुभाऊंकडे बघतो. मधुभाऊ हे बघा, एक संधी द्या, यापुढे पुन्हा माझ्याकडून असं काही होणार नाहीये, माझ्याकडून ही केस काढून घेऊ नका. यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो, अजूनही तुला वाटते की ही केस आम्ही तुझ्याकडे देऊ. यावरती अर्जुन म्हणायला लागतो, तुला काय वाटलं आमच्याकडे हा एकच पुरावा आहे का तुझ्या विरुद्ध, तो व्हिडिओ. अरे ह्या एकाच केस संदर्भात नाही आहे, यापेक्षा अनेक केसच्या संदर्भात तू जे काही केलेस ना त्या सगळ्या कच्च्या चिठ्ठ्या आमच्याकडे अचूक पद्धतीने आहे आणि त्यामुळे तुला सही करण्यावाचून कोणताही पर्याय नाहीये. जर का ह्याच्यावरती सह्या नाही केल्यास तर ह्या सगळे पुरावे कोर्टामध्ये असेच्या असे सादर होतील आणि तुला या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता जेलमध्ये जावं लागेल.
तरी सुद्धा जोशी एक ट्राय करत असतो, कारण त्याला माहिती असतं की जर का हा मी केस सोडली तर मला महिपत शिकरे सुद्धा सोडणार नाहीये. म्हणून मधुभाऊ बोला ना, एक संधी द्या ना. असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो, ठीक आहे जोशी, तुला संधी पाहिजे ना, हे घे, हे पेपर वाच. म्हणजे तू एका मधुभाऊंच्याच केसमध्ये नाही तर याआधी लढलेल्या प्रत्येक केसमध्ये किती पैसे खाल्लेस, काय पैसे खाल्लेस, कुणाकडून घेतलेस, कुणाला लुबाडलंस, हे सगळा कच्चा चिठ्ठा या फाईलमध्ये आहे. आणि आता तुला हे बार काउन्सिलिंगच्या त्या व्हिडिओसोबत हे सुद्धा आम्ही सगळं सादर करणार. आता काय तुझा विचार जोशी? जोशी चांगलाच गडबडतो. म्हणजे अर्जुन एकदम तयारीनिशी आलेला आहे आणि तो यावेळेला आपल्याला काही सोडणार नाही हे जोशाला अचूक कळतं. आणि मग जोशी म्हणतो, नाही, तुम्ही उगाचच माझ्याबद्दल हे करू नका, मी या पेपरवरती सह्या करायला तयार आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, लवकरात लवकर सही करायची आणि सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट करायची आहे तुला की तू मधुभाऊंची केस सोडलेस किंवा मधुभाऊंच्या केसच्या पेपरवरती NOC दिलायस मला पुन्हा केस हँडओव्हर करण्यासाठी. हे मुळातच महिपत शिकरेला कळलं नाही पाहिजे. जर यातला शब्द आणि शब्द महिपत शिकरेपर्यंत पोहोचला तर यातला पेपर बार काउन्सिलिंगच्या इकडे पोहोचेल याची खात्री बाळगतो. असं म्हणत अर्जुनने जोशाला चांगलं ट्रॅपमध्ये अडकवलेलं असतं. आणि बार काउन्सिलिंगकडे जाणं हे व्हिडिओ म्हणजे जोशाची सनद रद्द होऊन कायमचं आयुष्यभर वकिली जाणं हे असतं. जोशीला ते परवडणारं नसतं. त्यामुळे जोशी अर्जुनची माफी मागतो आणि आता या संधीत फायदा करून घेत अर्जुन त्याच्याकडून सत्य काढणार असतो. अर्जुन म्हणतो, बोल, काय महिपत शिकरेचा प्लॅन होता? मला सगळं कळलं पाहिजे. काय नक्की तुमच्या डोक्यामध्ये चाललंय? तुम्ही कशासाठी प्लॅन केला होता हे सगळं सांग, नाहीतर बघ. यावरती जोशी म्हणतो, मला खरंच काही माहीत नाहीये. मधुभाऊ म्हणतात, असं कसं? तुला कसं माहीत नाहीये? यावरती जोशी म्हणतो, हो. त्यावरती मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुला माहीत नाहीये ना, तर आम्हाला सुद्धा आता बार काउन्सिलिंग पासून जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र जोशी आता पोपटासारखा बोलायला लागतो, नाही, म्हणजे मधुकर पाटलाला मी केस घ्यायची आणि ही केस घेऊन मी मधुकर पाटलाला या सगळ्यामध्ये अडकवायचं असंच ठरलं होतं. त्यावरती अर्जुन म्हणतो, पण यासाठी बाकी सगळं काय प्लॅनिंग केलं होतं ते तर आम्हाला सांगायचं. यावरती मग जोशी सांगतो, काही नाही, त्यांना सांगायचं की तुम्ही या सगळ्यामध्ये सही करायला जाऊ नका किंवा तुम्ही कोणतेही याच्यात इनिशिएटिव्ह घेऊ नका, हे सगळं सांगायचं. आणि त्यानंतर मग मात्र जोशाने सांगतो की आणि मधुभाऊंना अडकवायचं. असं म्हणत जोशाने सगळं कबूल केलेलं असतं. इकडे तोपर्यंत सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात आणि गप्पा टप्पा चालू असताना अचानकपणे इकडे आता अश्विनच्या लक्षात ही गोष्ट येते की हे जेवण विमलने बनवलेलं नाहीये. आणि तो म्हणतो की आजचं जेवण कुणी विमलने बनवलंय? त्यावरती विमल सांगते, हो, मीच जेवण बनवलंय. मग आता प्रताप खातो, पूर्णाजी खाते, कल्पना खाते. सगळ्यांच्या लक्षात येतं की हे जेवण मुळातच विमलने बनवलेलं नाहीये आणि ते विमलवरती चिडतात. विमल, काय आहे हे सगळं? हे जेवण कुणी बनवलंय? यावरती विमल सांगते, ताई, अहो मीच जेवण बनवलंय. त्यावरती मग मात्र सगळेजण विमलवरती चिडतात आणि काय चाललंय तुझं? तुला सांगितलं ते खरं बोल, या जेवणाची चव तुझी नाही आहे. आणि मग कल्पना अधिकच चिडते. कल्पना चिडून आता सांगायला लागते, हे बघ विमल, म्हणजे तुझं ना हे अर्जुनचं लग्न ठरल्यापासून जरा जास्तच अति चाललेलं आहे. म्हणजे तुला काय वाटतं की या सगळ्यामध्ये तू जे काही करशील ते आम्हाला कळणार नाही का? काहीही झालं तरी आम्हाला तुझ्या सगळ्या घटनांपर्यंत पोहोचता येतं. लग्नापासून तू हे करती आहेस ना. आणि हे बघ, तुला जर का जेवण करायचा कंटाळा असेल तर तसं सांग, म्हणजे तुझ्या कामाची आम्हाला पण काही गरज नाही. आम्ही तुला आत्तापर्यंत घरातलंच मानत होतो म्हणून काही बोललो नाहीये, पण तुला जर का जेवण करायचा कंटाळा असेल ना तसं स्पष्ट सांगून टाक. असं म्हणत विमलवरती सगळ्यांची चिडचिड चालू असते. आणि तोपर्यंत मग आता तिकडे सायली येते आणि हात जोडत सांगायला लागते, नाही, याच्यात विमलताईंची खरंच काही चुकी नाहीये. म्हणजे खरं सांगायचं तर विमलताईंना कंटाळा नाहीये जेवण करायचा. आजच काय, त्यांना याआधी सुद्धा कधी कंटाळा नव्हता. पण या सगळ्यामध्ये मीच त्यांना म्हटलं की मला जेवण करायचं आहे. त्यावरती मग आता पूर्णाजी म्हणते, हे बघ विमल, या घरात कोणी नवी नवरी नाहीये किंवा या घरात कुणीही नाहीये की ज्याच्यामुळे नवीन जेवण करायची आपल्याला तयारी करायला पाहिजे नवीन सुनेचा. त्यामुळे लवकरात लवकर तू जर जेवण करायला नसेल तुला जमत तर मात्र या सगळ्यामध्ये
तुला नाही जमलं तरी चालेल, आम्ही आमचं बघू काय करायचं ते. यावरती विमल हमसाहुमशी रडायला लागते. सायली सांगते विमल ताईंची काही चुकी नाहीये, या सगळ्यामध्ये चुकी फक्त माझी आहे, मी माफी मागते, या सगळ्याची शिक्षा तुम्ही विमल ताईला देऊ नका. असं म्हणत सायली आता बिचाऱ्या विमलचा या सगळ्या लोकांच्या पासून जवळजवळ आता सुटका करण्याचा प्रयत्न करत असते. विमल बिचारी रडत असते आणि त्यानंतर सायलीला पण रडू अनावर होतं की आपल्यामुळे विमल ताईंना त्रास झाला. इकडे तोपर्यंत अर्जुन म्हणतो लवकर बोल, मला महिपत शिकरेचा कच्चा चिठ्ठा सांग. हो नाही करता करता आता इकडे या सगळ्यामध्ये लगेचच आता पोपटासारखा जोशी बोलायला लागतो. जोशी सांगायला लागतो की हे बघा, म्हणजे खरं सांगू तर अथर्व विचारे याला उभं करणं हे सुद्धा एक फ्रॉड होता. अर्जुन म्हणतो ते तर आम्हाला माहिती आहे, पण हा अथर्व विचारे अचानक कुठून टपकला, म्हणजे खरंच महिपत शिकरेचा सावत्र भाऊ आहे का? यावरती मग मात्र जोशी म्हणायला लागतो नाही नाही, महिपत शिकरेला कोणताही सावत्र मुलगा नाहीये आणि साक्षीचा कोणीही सावत्र भाऊ नाहीये, आम्ही या सगळ्यामध्ये वाचवण्यासाठी ट्रिक केलेली आहे. यावरती मधुभाऊ चिडतात आणि काय रे, इतक्या नीच पातळीला तो उतरला महिपत शिकरे आणि तू सुद्धा, की त्याच्या स्वतःच्या बायकोच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवून तिचं एका माणसासोबत अफेअर होतं हे कोर्टात दाखवून, तिचा एक व्यभिचारी मुलगा होता तो दाखवलात. काय काय बोलू तुम्हाला, इतकं घाणेरडं कृत्य कोण करतं? स्वतःच्याच बायकोबद्दल, स्वतःच्याच आईबद्दल कोर्टामध्ये असे वाभाडे काढून तिचा एक अवैधरित्या झालेला मुलगा होता हे तुम्ही सिद्ध केलं. कशासाठी? तर त्या मुलीला सोडवायला. अरे कुठे फेडाल ही पाप? यावरती जोशी सांगायला लागतो म्हणजे अथर्व विचारे हे कॅरेक्टर जिवंत आहे. यावरती मग अर्जुन म्हणतो म्हणजे काय आहे हे सगळं? यावरती जोशी सांगतो माझ्या मित्राचं एक झेरॉक्सचं दुकान आहे आणि त्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये डेली भरपूर झेरॉक्स काढण्यासाठी माणसं येतात आणि आता त्यातलंच एकाचं मी आधार कार्ड चोरलं आणि त्यानंतर मी आता मला जसे हवे तसे आता लगेचच पेपर तयार केले आणि ते पेपर तयार केल्यावरती मग मी ते पेपर कोर्टात सादर केले. यावरती अर्जुन म्हणतो, आता अर्जुन सांगायला लागतो म्हणजे खऱ्या अर्थाने तो अजूनही जिवंत आहे का? यावरती जोशी सांगतो हो, तो कुठेतरी जिवंत असेल. असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन चिडतो आणि आता हे बघ, अजून एक तुला सांगतोय, जर का तुला या सगळ्यामध्ये तुझी समज रद्द करू द्यायची नसेल किंवा तुला बार काउन्सिलिंगच्या समोर आता तुझं हे मांडायचं नसेल तर तुला मी एक गोष्ट सांगतो, तुला या सगळ्यामध्ये महिपत शिकरेला ही गोष्ट कळू द्यायची नाहीये की तू ही केस सोडलेस. मी तुझ्याकडून सगळं सत्य जाणून घेतलेलं आहे. जोपर्यंत कोर्टात डायरेक्ट त्याला मी दिसत नाही तोपर्यंत त्याला जर का कळलं हे सगळं आपल्यात घडलेलं कन्व्हर्सेशन तर बार काउन्सिलिंग बसणार आणि याच्यात माझं काही नुकसान नाहीये, यात नुकसान कोणाचं आहे तर तुझंच. त्यामुळे तू विचार कर आणि ठरव काय करायचं ते. पण यापुढे मधुभाऊंच्या विरोधात जर काही कारस्थान करण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझी गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत अर्जुनने त्याला त्या चांगला धमकी दिलेली असते. काहीही झालं तरी मधुकर पाटलाचं सत्य किंवा केस सोडल्याचं सत्य महिपत शिकरेपर्यंत पोहोचू द्यायचं नाही आणि आता त्याचे जे काही प्लॅन असतील याच्या पुढचे ते प्लॅन मला सांगायचे, नाहीतर बार काउन्सिलिंगच्या नावाने आता इकडे जोशी चांगलाच हादरलेला असतो. त्यानंतर मग आता जोशाने त्या माणसाचं आधार कार्ड म्हणजे अथर्व विचारे या माणसाचं आधार कार्ड अर्जुनच्या हातात दिल्यावरती अर्जुन घरी येतो. घरी आल्यावरती अर्जुन सायलीला सगळा घडलेला प्रकार सांगतो आणि तो सांगतो अथर्व विचारे हे कॅरेक्टर जिवंत आहे पण तो साक्षीचा भाऊ वगैरे काहीच नाहीये. आणि आता इकडे सायली सांगते मग आपण त्याला कसं शोधणार? यावरती मग अर्जुन सांगायला लागतो आधार कार्डवरून हा फोटो मला मिळालाय. कदाचित जोशाने आधार कार्ड बनवताना बाकीचे हे फेक डिटेल्स टाकले असतील पण फोटो मात्र हाच आहे. जर या फोटोवरून अथर्व विचारेपर्यंत पोहोचण्यासाठी मला एक जरी चान्स असेल किंवा 1% जरी संधी असेल ना तरी मी ती ट्राय करणार, कारण या अथर्व विचारेपर्यंत जर आपण पोहोचू शकलो तर महिपत आणि साक्षी हे खोटे पुरावे सादर करतायत या केस अंडर त्यांना आपण लगेचच कोर्टामध्ये लगेच खोटं बोलतायत हे सिद्ध करू शकू. म्हणून 1% जरी चान्स आहे तरी या माणसाला मी शोधणार. आता या सगळ्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सायलीला स्वतः अथर्व विचारे हा माणूस दिसणार आहे आणि इथेच केसमध्ये खूप मोठा टर्निंग पॉइंट येणार. हे सगळं कसं घडणार, महिपत आणि साक्षीचं भांडं कसं फुटणार, जोशी आयत्या वेळेला काय बॉम्ब फोडणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.